नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत किचन आणि घर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि घरात आनंदी वातावरण राहण्यासाठी कोणत्या त्या 10 टिप्स आहेत। तर व्हिडिओ नक्की स्किप न करता सगळ्यांनी पहा। रोज ऑफिसची घरातली इतर कामं करता करता थकवा जाणवल्यास आपण ना घर स्वच्छ ठेवू शकत ना स्वतःची काळजी घेत। घर स्वच्छ ठेवण्यासाठी मोलकरीण ठेवणं प्रत्येकाला शक्य होतं असं नाही। अशा वेळी घर रोजच्या रोज स्वच्छ ठेवण्यासाठी काय करता येईल असा प्रश्न पडतो। काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही कमीत कमी मेहनतीत घर स्वच्छ ठेवू शकता। तर 1. अंथरूण व्यवस्थित ठेवा। सकाळी उठल्यानंतर लगेचच सर्व अंथरूण घडी घालून व्यवस्थित ठेवा। जर ते तसंच पडून राहिलं तर नंतर खूप पसारा दिसेल। असं केल्यानं काही मिनिटात तुमचं घर टापटीप दिसेल। 2. कमी सामान ठेवा। घरात शक्य तितकं कमीत कमी सामान ठेवा। असं केल्यानं घर जास्त खराब दिसणार नाही आणि जास्त साफसफाईसुद्धा करावी लागणार नाही। जितकं कमी सामान असेल तितकी कमी मेहनत घर स्वच्छ करण्यासाठी लागेल। तर नको असलेल्या वस्तू घरातून कमी करता येतील असं पहा। 3. डोअर मॅट नक्की ठेवा। डोअर मॅट घरात प्रत्येक ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे। मुख्य दरवाजा, बाथरूम, टॉयलेटच्या बाहेर, बेडरूमच्या दरवाजाजवळ तुम्ही डोअर मॅट ठेवू शकता। तर 3. जेवण बनवताना साफसफाई करा। तुम्ही स्वयंपाकासोबतच ओट्याची स्वच्छताही करू शकता। असे केल्याने तुमचे स्वयंपाकघर घाण होणार नाही आणि तुम्हाला नंतर ते स्वच्छ करावे लागणार नाही। स्वयंपाक करताना घाण होताच, आपण ती त्याच वेळी स्वच्छ करावी। कोणतेही काम नंतरसाठी सोडू नका। असे केल्याने काम काही मिनिटात होईल आणि कमी कष्टात तुमचे घर स्वच्छ होईल। 5. उपकरण वापर झाल्यानंतर झाकून ठेवा। मिक्सर, वॉशिंग मशीन अशा प्रत्येक उपकरणांना कापडाचे कव्हर असतात। मशीन, मिक्सरचा वापर झाल्यानंतर कापडाच्या कव्हरनं झाकून ठेवा जेणेकरून त्यावर धूळ बसणार नाही। जर फर्निचर किंवा मशिनीवर डाग लागले असतील तर तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाच्या मदतीनं हे डाग काढू शकता। तर व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलचं नाव आहे जान्हवी जाधव आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर 6. सगळ्यात पहिलं म्हणजे आठवड्यातून एकदा ओट्याच्या वरच्या भागात लावलेल्या टाईल्स साबणाने घासून स्वच्छ करा। आपण रोज गॅस पुसतो, ओटा पुसतो, पण वरच्या टाईल्स पुसायला विसरून जातो किंवा वेळेअभावी ते रोजच्या रोज जमत नाही, त्यामुळे मग त्या मेनचट तेलकट होतात। आपण रोज गॅस पुसला तरी गॅसच्या बटनाच्या भोवती अडकून बसलेली घाण स्वच्छ होत नाही। म्हणून आठवड्यातून एकदा गॅसची बटणं काढून गॅस स्वच्छ धुवा। आठवड्यातून एकदा स्वयंपाकघरातल्या सगळ्या ट्रॉली बाहेरच्या बाजूने स्वच्छ पुसून घ्या। बऱ्याचदा कामं करताना त्यांना खरकटे हात लागतात आणि त्या खराब होतात। म्हणूनच आठवड्यातून एकदा ही स्वच्छता करणे गरजेचे आहे। तर 9. स्वयंपाकघरातला पंखा, लाईट आठवड्यातून एकदा डिशवॉश लिक्विड लावून घासून काढा, कारण त्यावर चिकट थर साचत जातो। तो वाढत गेला तर मग ते स्वच्छ करणे कठीण आणि वेळखाऊ होते। आपला टाईम जास्तच वेस्ट होतो। स्वयंपाकघरातल्या फरशा आपण रोजच पुसतो, पण अगदी कोपरा न कोपरा रविवारच्या दिवशी घासून पुसून स्वच्छ करा। छताचे कोपरेही घासून घ्या, यामुळे स्वयंपाकघरात जाळे होणार नाही। तर हा असा व्हिडिओ होता। मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे। आपलं घर नीटनेटकं ठेवण्यासाठी स्वयंपाकघर असू द्या किंवा आपलं बेडरूम, हॉल यामधील सगळं सविस्तर माहिती दिली आहे। तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा।
तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.